शुभ सकाळ सगळ्यांना। आता वाजले सकाळचे 7:30। वेलकम बॅक टू न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बाहेर पण बघू शकता 7:30 वाजलेत आणि किती सामसूम आहे बाहेर 7:30 वाजता, कारण आत्ताच पूर्ण म्हणजे उजेडल्यासारखं झालेलं आहे। 6:30 वाजले तरी सुद्धा म्हणजे उजेड पडत नाही, एवढा थंडी वाढली आहे। दिवस आता लहान आहे आणि रात्र मोठी आपण म्हणतो ना, तसं आता मला वाटतं संक्रांतीपासून परत चालू होईल की दिवस मोठा होत जाईल। म्हणजे घरातले म्हणतात ना मोठे की तिळातिळाने दिवस मोठा होतो, तर तसं काहीतरी होईल आणि मग तेव्हा आपल्याला 6 वाजताच पूर्ण सगळीकडे उजेड झालेला दिसेल। मी आता सकाळी मी उठली आहे आणि अंघोळ वगैरे झाले आणि पाण्याचं चालू होतं माझं भरणं, त्यामुळं पहिलं ते भरून घेतलं, फ्रेश झाले आणि आता लागणार आहे आपल्या रोजच्याच कामाला। हे कामं ठेवलेत, सगळे कपडे फोल्ड करायचे, थोडेफार फोल्ड केलेले आहेत, ते पण क्रियांशनी करून टाकले। ते कपडे सगळं आवरायचं आहे आणि चहा वगैरे घेते। आवाज माझं थोडंसं वेगळं येत असेल तुम्हाला, कारण मला पण सर्दी होत चालली। क्रियांशला तर पूर्ण त्याचा घसा पॅक झाला होता काल, त्यामुळे मला 2 दिवस शूटच नाही करता आलं। तो खोकला त्याला एवढा झाला होता, सर्दी झाली होती, डॉक्टरांकडे जाऊन आणलं त्याला, तर औषधं वगैरे दिलेले आहेत त्याला, तर त्याचं मला वाटतं मला सर्दी व्हायला लागली, त्यामुळे माझा आता आवाज चेंज झाला आहे थोडासा। तर आता मी चहा वगैरे घेते आणि चहा झाल्यानंतर गणेश उठतील, क्रियांश उठेल, मग ते उठल्यानंतर आपण भेटूया। घरातलं पण आवरून झालंय माझं आणि क्रियांशला आता खाऊ घालते आणि बसली आहे जरा। त्याला खाऊ घालता न्यूज लावली होती मी, तर न्यूजवर आता म्हणजे काल 2-3 दिवस झालं मला त्यांनी पण सांगितलं होतं की थोडंसं आता हे घे, काळजी घे, सॅनिटायझर यूज कर, जास्त त्याला मातीमध्ये वगैरे घेऊन जाऊ नको असं। पण आता बघितलं मी न्यूजमध्ये पण येत चाललंय की आता अजून एक व्हायरस येत चाललाय HMPV म्हणून, आणि तो कोरोना सारखाच आहे, परत लॉकडाऊन होण्याची शक्यता, असे बरेच काय न्यूज चालले, तेच बघते आता। म्हणजे परत लॉकडाऊन होईल का काय, आता हे नवीन व्हायरस आहे आणि हा पण चीनमधूनच आलाय असं सांगितलं की तिथे पण खूप सारे पेशंट सॅनिटायझर वापरासारखं, आणि लक्षणं तर जसं सेम होते कोरोनाचे तसेच याचे पण लक्षण आहेत, खोकला, सर्दी, श्वास घ्यायला त्रास होणं बेसिक, आणि लहान मुलं 5 वर्षाच्या खालच्या मुलांना आणि जे आपले हे आहेत ज्येष्ठ नागरिक त्यांना खबरदारी घ्यायला जास्त सांगितली। तेव्हा न्यूजमध्ये आत्ताही तेच चाललंय आणि हा हे न्यूजवाले थोडंसं जरा जास्त बाऊ करतात आणि जो घाबरलाय त्याला अजून जास्त घाबरवण्याचं काम हे न्यूजवाले करतात, हे मात्र आहे। वैदला सांगितलं तुम्ही पण काळजी घ्या, आम्ही दोघं तर जास्त बाहेर जात नाही, पण तुम्ही बाहेर जाता तर त्यांना ते सांगते तुम्ही पण काळजी घ्या आणि सॅनिटायझर वगैरे आता आहे माझ्याकडे, अजून 2-3 सॅनिटायझर पण यांना आता आणायला लावते, आणि तुम्ही पण सगळ्यांनी आता काळजी घ्या। व्हायरस आता येतच राहणार, तर म्हणले पण म्हणजे आपले जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यांनी पण म्हणलं की असे येत राहणार, फक्त काळजी घेणं आपलं काम आहे, कारण जसं कोरोनाच्या टाईमला झालं ते आपण सगळ्यांनी बघितलं, तर तसं परत नको व्हायला म्हणून आम्ही पण काळजी घेणार आहे, तुम्ही पण काळजी घ्या। आणि बघू आता ही न्यूजचं अजून डिक्लेरेशन वगैरे काही दिलं नाही आहे किंवा महामारी होईल असं काही दिलं नाही, पुढे बघूया आपण काय होतं। न्यूज खरीच खरी आहे, परत तसं काय डिक्लेअर करतात, अलर्ट वगैरे देतात का नाही देत ते पण बघू आपण। घरला तर माझं काय पाहिजे तुला? ह्यांच्यासाठी सकाळी आज बनवते नाश्त्याला मी शिरा, तुला कशाला पाहिजे आईस्क्रीम? आईस्क्रीम आता सर्दी झाली ना, आईस्क्रीम कशाला पाहिजे तुला? आज कुठेतरी त्याचा आवाज आम्हाला ऐकू यायला लागला आणि आज ह्याला की आईस्क्रीम पाहिजे, त्या आईस्क्रीममुळेच झालंय सगळं। बरा झाला ना तू, मग द्यायचं तुला आईस्क्रीम, ठीक आहे? ते डॉक्टर काका काय बोलले, काय खायचं? हेल्दी फूड।
का नको तेव्हा रॅन्डमली जातात बरं. हे बघा तुळस माझी परत आहे तशी आली आहे. फक्त मी इथं काय केलं, एक हे बांधलं, कारण काय झालं होतं, ही अशी पूर्ण अशी वाकून चालली होती, त्यामुळे आधार नव्हता ना, हे पूर्ण अशी वाकून तुटून गेले असते, म्हणून थोडंसं असं लाईटली बांधलं आणि ते वरती बांधून टाकलं दोरा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी जस्ट थोडेसे धणे त्या कुंडीमध्ये टाकले होते की बघू येत आहे का नाही, पण आता त्याची छोटी छोटी कोथिंबीर यायला लागली. दाखवते तुम्हाला, हे बघा ती नन्नी मुन्नी कोथिंबीर यायला पण लागली आहे. इकडे पण आहे, इकडे पण आहे. आणि ही कांद्याची पात झाला तर तेवढीच आली. आणि परत मूळ आहे याचं अजून, पण ही पूर्ण सुकून गेली आहे, म्हणजे निघण्यातच आहे, त्यामुळे हे मी काढून टाकते. आता एवढी आल्यासारखं आहे. तर मी मम्मीला विचारलं तेव्हा मम्मी मला नाही म्हणले, कांद्याला असं वेगळा खत वगैरे लागतो, त्यामुळे ते असंच नाही येत म्हणलं, ते जस्ट ते मातीमध्ये तू रोवलं आहे म्हणून ते आलं असेल, पण तसं नाही आहे. पण कोथिंबीर मात्र माझी यायला लागली आहे बघा, हळूहळू छोटी 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 छोटी. त्याच्यामध्ये अजून थोडेसे धणे टाकते, जस्ट 4-5 मी टाकले होते, येते का नाही बघायला, पण यायला लागले ते. आतमध्ये चल ना. गणेश गेलेत आत्ताच बाहेर गेलेत, शिरा खाऊन नाश्ता करून गेलेत बाहेर. आणि मी आता काय करते, हे फ्रीजमधले जे ट्रे आहे ना ते थोडासा नीट करते, कारण काय झालं एवढ्या दिवसात मला लक्ष द्यायलाच झालं नाही. भाज्या घेते, निवडते, ठेवते, तर पण ते जे नीट नेटकं आपण ठेवतो ना ते ठेवणंच नाही झालं. त्यामुळे आता विचार केला की आता जरा नीट करून ठेवूया सगळं व्यवस्थित, कारण याच्यात थोडे टोमॅटो, इकडे थोडे टोमॅटो असं झालं आहे. आणि हा ट्रे पण बघा कसा झाला आहे पूर्ण, तर हे पण साफ करून घेते. प्रियांशने परत त्याचे खेळणे जे आहेत हे बघा परत त्याचे आहे तसे टाकलेले, कशा मस्ती करतो. आज त्याचा जो आवाज आहे ना, आज त्याचा आवाज यायला लागला, नाही तर काल त्याचा आवाज ऐकूच येत नव्हता आम्हाला, असं पूर्ण कसा पॅक झाला होता त्याचा. हा क्रियांश, नोजी बघा. ऑरेंज आहे. पाणी हवंय, पाणी. हां कसली लाईट. आता फायनली माझं आवरून झालं आहे, ते सगळं फ्रीजमधले सगळ्या भाज्या नीट ठेवल्या, मिरच्या निवडून ठेवल्या, कोथिंबीर हे थोडे कडधान्याचे मी घेतले होते ते आता एका डब्यात ठेवलेत. आता हे सगळं जाणार फ्रीजमध्ये आणि फ्रीज फायनली माझं स्वच्छ होणार, कारण थोडे दिवस काय होत होतं, ये जा इकडे तिकडे जाण्यामध्ये ना आणायचं आहे तसंच ठेवायचे आणि ते होऊन जायचं. आता फ्रीज पण साफ करून घेतला आहे, सगळे कप्पे क्लीन करून घेतलेत. आता हे पटपट पटपट झोपलाय, आत्ताच झोपला क्रियांश. आता बनवते जेवण, जेवणाची तयारी चालू झाली आहे, थोडी चालू झाली आहे, थोडी राहिली आहे. आता हे वांग्याचं बनवणार आहे भरीत, चपातीसाठी पीठ मळायचं आहे आणि बाकीचं तर सगळं आवरलेलंच आहे माझं. सकाळी दाखवलं मी, पहिलं आज घर आवरून घेतलं आणि मग स्वयंपाक बनवला. स्वयंपाक मोजून 1 तासाभरात सगळा स्वयंपाक बनवून रेडी होतो, पण एक घर आवरायचं म्हणलं ना की त्यात 2 वाजता, त्यामुळे पहिल्यांदा घर आवरलं, सगळं फरशी पुसली, दिवा लावला आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागली. आता चला मग आता व्हिडिओ शूट करत नाही, आता डायरेक्ट जेवण बनवते आणि जेवताना भेटू किंवा जेवण झाल्यावर भेटू, पण भेटू. क्रियांश उठलाय, जस्ट उठलाय क्रियांश, आणि जस्ट मी एक छोटासा
शॉर्ट व्हिडिओ शूट केला. तर ट्रायपॉड वगैरे आणून थांबा एक मिनिट. ट्रायपॉड वगैरे आणला होता. क्रियान झोपला होता. काहीतरी सुचलं, मग ते सुचलेलं निघून जाण्याआधी पटकन शूट करून टाकलं. शूट केलं पण त्याला आता एडिट करायचं आहे. आणि 2 शॉर्ट व्हिडिओ शूट केले मी. ते शूट केलेले एडिट करायचे. बघू आता हे आले ना, यांच्या मोबाईलमध्ये काही मेम्स आहेत ते माझ्या मोबाईलमध्ये नाही आहेत. ते मी त्यांच्या मोबाईलमधून एडिट करेन. नाहीतरी बघू याच्यामध्ये परत सगळं घ्यावं लागेल. त्यापेक्षा तिथे एडिट करेन. क्रियांश अजून जेवला नाही. आता औषधं घेऊन झोपला होता तो. सकाळी खाऊ खाल्ला होता. आता खाऊ खाईल. जेवण करणार ना कन्नान. कच्चा झोप झाली. झोप झाली त्याची. आणि मगाशी मी शूट केला नाही कारण काय झालं इथं समोरच ते जे मोठे होल्डर्स लावतात ना, तर त्याचं काम चालू आणि तो कंटिन्यू असा आवाज आहे. मला वाटतं आता लोक ते जेवायला बसलेत त्यामुळे तो आवाज नाही येणार. तर दिवसभर तो आवाज असतो. नको प्रियांश तसं नाही करायचं. दिवसभर तो आवाज असतो. दिवसभर म्हणजे 7 वाजेपर्यंत असं कर्र होतो. तुम्हाला आता अगोदर पण ऐकायला भेटलं असेल पाठीमागे नॉईस. तर याच्या अगोदरचं पण आता मला वाटतं जेवायला बसलं ते लोक त्यामुळे बंद केलं. तर दिवसभर चालूच असतं त्यांचं. कधी कधी क्रेन येतो. आणि आता काय झालं इथेच ठोकायला लागलेत ते आमच्या समोरच. ते एवढा आवाज येतो ना हॅमरनी. हे बघा हे काम चालू आहे. दिसलं तुम्हाला जे होल्डर्स वगैरे लावतात ना रोडवर, तर त्याचंच काम चालू आहे. इथं आणि ते समोर आहे ना तिथे काम चालू आहे. आणि त्याचाच दिवसभर त्याचा नॉईस असतो. खूप नॉईस असतो. कंटिन्यू असा नसतो पण आता एवढे 2-3 दिवस झालं ना ते चालूच आहे. म्हणजे काम संपल्यानंतर ते बंद झालं. कधी संपणार आहे काय माहिती. ते एक पोल तर रेडी झालेला दिसतो. तर दुसऱ्याचं काय. ठीक आहे. तर मी जेवायला आज बनवलेलं आहे वांग्याचं भरीत, वरण, चपाती, भात. आणि क्रियांशसाठी तो बनवला मी बटाटा आणि वरण. तो आता तो खाईल. त्यानंतर मला बघू आता ते शूट एडिट करायचे. एडिट पण करता येईल. तोपर्यंत त्याचे पप्पा. काय झालं शूशू आली का. शूशू आली. क्रियांशला खाऊ घालून घेते. बरं होतं त्याला पहिला. आणि बघू आज मग दिवसभरात काय काय होतंय बघूया. कोणाचं घातलंय तू. पप्पाचं घातलंय. जरा चालून दाखव रे. चालून दाखव रे. चाल रे. काढायचं. कधीच घेतलं. ऐकू तुला माहिती की आताच्या मला पाठवू त्याला. क्रियांश पण आलाय खेळायला. अजून पण थोडासा आहे पण आता घरात बसून काय करणार ना, त्यामुळे आलाय जरा खेळायला बाहेर. कसं मातीचा सगळा खेळ केला बघा. नूडल्स सूप मगाशी चालू आम्ही वरती. त्याला आता औषध खाऊ घालून घेतलं क्रियांशला पहिलं. आणि आता त्याला औषधं द्यायचे. औषधाची वेळ झाली आहे त्याची. कारण परत त्याची तब्येत थोडी सध्या 5 दिवसांचं सांगितलं डॉक्टरांनी. त्यानुसार कंटिन्यू करणार आहे. बघू. त्याला पहिला औषधं देऊन देते. चल इकडे घेऊन ये. इथं बस. बस. अजून पाणी देऊ. अरे बापरे किती छान चहा पितो तू. हाय पॅकेट. हाय पॅकेट. कसा काढला बघा मोबाईल ट्रायपॉड लावून. औषधं पाजून झालेत त्याला. औषधं दिलेत सगळी. आणि आता मी जेवणार आहे.
आणि परत काय झालं, तिथून आल्यानंतर पाणी वगैरे आलं, मग त्यामुळे मला काही शूट करता आलं नाही. परतच तब्येत थोडी नीट नाही ना दिसली मला, तर पुढचा माझा मूडच गेला सगळं काही शूट करायचं. औषधं दिलेत त्याला, आत्ता औषधं घेतलाय तो आणि गेला ट्रायपॉड काढून. मोबाईल मी ट्रायपॉडला लावला होता तर तो तसंच काढून घेऊन गेलाय. माझं जेवण झालं नाही अजून. गणेश त्यांचं काम चालू आहे थोडंसं ऑनलाईनचं, काही फॉर्म वगैरे फिल करायचं, तर ते तिकडे आहेत हॉलमध्ये. आणि मी इथं बसले. त्याला औषधं म्हणजे झालेत, ऑलमोस्ट देऊन झालेत त्याला औषधं. आणि आजचा ब्लॉग मग मी इथेच एंड करते. जेवण करून आता आम्ही पण पटकन झोपणार आहे. जास्त वेळ आम्ही पण जागणार नाही, कारण उद्या परत त्यांनाही जायचं आहे. मला पण माझं रेग्युलर जे आहे ते बघायचं आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं मी की 2 शॉर्ट व्हिडिओ काढले होते, ते आता एडिट करायचे. ते कधी आता वेळ भेटते. आज दुपारी पण वेळ नाही भेटला, कारण क्रियांशला खेळायचं होतं माझ्याबरोबर आणि पप्पांबरोबर, त्यामुळं ते झालं. त्यामध्ये टाईम गेला. त्याला वरती घेऊन जाणार होते टेरेसवर, पण ते कॅन्सल झालं. नर्सरीमध्ये घेऊन गेले. अगदी आजच्या व्लॉगमध्ये मग एवढंच होतं. आणि अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण भेटूया. अजून पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.